येथे दुसरी नसरी आटी देव भेटी जाऊया तूची ध्यावा एक चित्ते करुणे रीते कलेवर षड उर्वी हृदयात यांचा अंत पुरवणे तूची ध्यावा एक चित्ते करुणे रीते कलेवर तुका म्हणे खुंटे आस तेथे वास करीतो तोची ध्यावा एक चित्ते करुणे रीते कलेवर विठ्ठल येथे दुसरी नसरी आटी देव भेटी जावया तोची ध्यावा एक चित्ते करुणे रीते कलेवर भगवान परमात्मा श्री कानिकनाथ महाराजांच्या चरणकमली मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून भगवान परमात्मा सिद्धिविनायक नाथ आणि ज्या एका श्रेष्ठ तत्वाचा स्वीकार संप्रदायामध्ये जगद्गुरु म्हणून केला गेला त्या तुकोबरायांच्या चरणी नतमस्तक हो. ज्या संतांनी बोध परंपरा अर्थात जीव हा शिव आहे अशी अद्वैत बोधाची परंपरा तुमच्या आमच्यापर्यंत आणून पोहोचवली त्या गुरुतत्वाचं प्रेम भावने स्मरण करून गायक वादक श्रोते मंडळी आमचे मृदंगाचारी आदरणीय हरिभक्तीपरायण कालिदास महाराज, हरिभक्तीपरायण विषय महाराज, हरिभक्तीपरायण मोरे सर आणि ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत असे गुरुवर्य अशोक महाराज, तपस्वी भूमिकेतून भक्ती भूमिकडे भक्ती रूप भूमिकेकडे त्यांची चालू असलेली वाटचाल. सर्व परमार्थ प्रेमी मंडळी या सर्वांच्या चरणी मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून भगवत सेवेकडे येण्याचा प्रयत्न करतो, तुकोबारायांच्या सेवेकडे येण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेशपर प्रकरणातला प्रसिद्ध अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंगातून तुकोबाराय भगवत प्राप्तीचा मार्ग सांगतात. येथे नसरी दुसरी आटी देव भेटी जावया. भगवान परमात्म्याची कोणाला भेट घ्यावी असं वाटत असेल तर काय करावं? इथं दुसरी आटी चालत नाही. आटी शब्दाचा अर्थ कष्ट, आटी शब्दाचा अर्थ सायास.
इथे 2 नंबरचे सायास चालत नाही. परमार्थातही 2 नंबर चालत नाही, भक्तीतही 2 नंबर चालत नाही, ज्ञानातही 2 नंबर चालत नाही, योगामध्ये तर नाहीच नाही. विठ्ठल आणि म्हणून अभंगामध्ये काही संख्या आलेल्या आहेत. येथे दुसरी नसरी 2 संख्या आलेली आहे. तोची ध्यावा एक चित्ते एक अंक आलेला आहे, एक संख्या आलेली आहे. षड उर्मी हृदयात इथे 6 संख्या आलेली. तुकोबराय सांगतात, भगवंताच्या भेटीला जायचं असेल तर 2 नंबर बाजूला करा, 1 नंबरचा स्वीकार करा आणि 6ला आउट करा, बाजूला करा. भगवान परमात्मा तुमच्या हृदयात आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि म्हणून तुकोबरायांनी 1 शब्द अभंगाच्या मध्यावर टाकलेला आहे. सुरुवातीला 2 शब्द टाकलेले, येथे दुसरी नसरी आटी. दुसरा सायास इथे चालत नाही, तो बाजूला करावा आणि मग एकाचा स्वीकार करावा. एक कोण आहे? तोची ध्यावा एक, जो एकमेवा द्वितीय आहे अशा परमात्म्याचं ध्यान करावं. त्या एकाचं ध्यान करावं, दुसऱ्याला बाजूला काढावं. आणि हे घडलं रे घडलं की जीवनातील 6चा नाश होतो. षडउर्मी हृदया त्यांचा अंत, कामक्रोधाधिक ज्या 6 उर्मी असतील त्यांचा अंत होतो. आणि त्या एका परमात्म्याचं ध्यान केलं रे केलं की ध्यान करता करता तो परमात्मा अंतःकरणात प्रगट होतो. विठ्ठल गेली 5-7 दिवस या ठिकाणी तुकोबरायांच्या चरित्राचं चिंतन झालेलं आहे. आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या मूर्तीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. सिद्धी विनायक असं ठिकाण आहे, सिद्ध आश्रम. भगवान सिद्धनाथ इथे आहेत, सिद्धी विनायक इथे आहेत आणि आश्रमाला नाव सिद्ध आश्रम व्हायचं आहे. संसाराला यावंच लागतं आणि आल्यानंतर पुरुषार्थ करावा आणि सिद्ध होऊन जावं. आणि सिद्ध होण्यासाठी ज्या भूमीचा आश्रय आपल्याला करावा लागतो ती भूमी म्हणजे ही सिद्ध भूमी आहे. विठ्ठल तुकोबरायांचं इथे आगमन झालेलं आहे असं आपण गृहीत धरू. आगमन झालेलं आहे असं म्हणण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबरायांचं आगमन कुठे नाही, या भूमीमध्ये, या कणामध्ये, आकाशाच्या या व्याप्तीमध्ये हा परमात्मा, हा संत नाही असं ठिकाण नाही. तुकोबराय स्वतःचा परिचय कसा देतात? अणु रेणुया भोगडा तुका आकाशा एवढा. म्हणून तुकोबरायची व्याप्ती विश्वव्यापक अशा स्वरूपाची आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन ज्ञानराज माऊलीने केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन नामदेव यांनी केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन परमात्मा पंढरीनाथांनी केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन भगवान शंकराने केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन सिद्ध महात्मा रामेश्वर भट्ट यांनीही केलेलं आहे. विठ्ठल आरती तुकारामा Namo
भारती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद आणि मूर्ती. ही मूर्ती कशाची आहे? ही सच्चिदानंद मूर्ती आहे. याच्यातली कोणती वस्तू दृश्य आहे? सत दृश्य नाही, चित दृश्य नाही, आनंद दृश्य नाही. दृश्य शब्दाचा अर्थ दिसणार. सत्य दिसत नाही त्याचा अनुभव आहे. चित ज्ञान दिसत नाही त्याचा अनुभव आहे. आनंद दिसत नाही त्याचा अनुभव आहे. पण या तीन गोष्टी घनीभूत झाल्या आणि घनीभूत होऊन जी मूर्ती तयार झाली ती सच्चिदानंद जगद्गुरु तुकोबा यांची मूर्ती आहे. विठ्ठल भगवत चरित्राच्या पुढे पाऊल आहे तुकोबा यांच्या चरित्राचं. थोडं बारकाईने आपण चिंतन केलं. आपल्याला माहिती आहे भागवत आपण ऐकलेला आहे. यादवांची काही मुलं एकत्र जमली. भगवंताच्या घरी काही कार्यक्रम होता. ऋषी मुनी आलेले होते. मुलं ती भगवंताच्या एका मुलाला साडी नेसवली. ज्या मोदीचा मुलगा तो भगवंताचा मुलगा सुंदर आणि साऱ्या मुलात हा सुंदर. साडी नेसवली त्याला. नुसती साडी नाही नेसवली, त्याचं पोटही वाढवलं. डुप्लिकेट. 2-3 मुलांनी धरून त्या मुलाला सांबाला ऋषी समोर आणलं. महाराज, ही नवविवाहित आहे, घाबरते, विचारायला घाबरते. तिला मुलगा होईल का मुलगी होईल? ऋषीने दुर्लक्ष केलं. माणसाचं भरलं की दुर्बुद्धी सुचते. कोणा मुलं आहे महाराज सांगा ना. भगवंताची लीला होती ती. ऋषीला राग आला, सांगितलं याला मुसळ होईल. घाबरली मुलं. संतांचा शाप आहे शब्द आहे. मुलं घाबरली, पळाली. ती साडी सोडली, खरंच मुसळ पडलं. हे मुसळ यादव कुळाचा नाश करेल हा शाप होता. याच्यातून कसं वाचायचं म्हणून आयडिया केली. त्याचं पीठ केलं, ते टाकून दिलं, ते उगवलं. भगवंताला कळल्यानंतर भगवान परमात्म्याने विचार केला आपलं ज्ञान कोणाजवळ ठेवायचं. आणि म्हणून शेवटी भागवताचा उपदेश केला. कोणाला? उद्धव हा यदुवंशातला आहे आणि शाप आहे यदुवंशाला, हाही मरू शकतो. भक्तराज उद्धवजी मरू नयेत म्हणून भगवंताने भागवत सांगितले. शेवटी भागवताचा उपदेश केला. कशासाठी? तो मरू नये म्हणून. आणि सांगितलं इथे राहू नको, बद्रिकाश्रमाला जा, तपश्चर्या कर. का बरं? ऋषीच्या शापाला घाबरून भगवंताला ज्ञान सांगावं लागलं आणि उद्धवाला सांगावं लागलं भूमी सोड. तेव्हा उद्धवजी वाचतात. जगद्गुरु तुकोबारायांचा पाऊल त्याच्या पुढे आहे. विठ्ठल विठ्ठल रामेश्वर भट्टांना अनगड शहा फकीरांनी शाप दिला. म्हणून एक पार्श्वभूमी सांगून पुढची पार्श्वभूमी शाप दिला. त्या अनगड शहा फकीराच्या त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये रामेश्वर भट्ट आलेले होते. स्नान केलेलं होतं. अशी बारव अनगड शहा फकीराला राग आला आणि शाप दिला.
जो कोणी असेल त्याच्या अंगाचा दाह होत राहू. रामेश्वर भक्त बाहेर आले, खरोखर अंगाचा दाह सुरू झाला. चरित्र आपण ऐकलंय, आपल्याला माहिती आहे, बरोबर सांगितलं. रामेश्वर भट्ट निघाले. काही सेवक अंगावर पाणी टाकते. हे प्रकरण देहू आळंदीला आलं. ज्ञानराज माऊलींच्या समोर धरणं धरलं. 10-12 दिवस ज्ञानराज माऊली स्वप्नात जाऊन सांगितलं, त्याची तुझं काही घडलेले निंदा. महाराज चुकलंय तुमचं, इथं थांबून चालणार नाही, जा. जायचं कसं म्हणून एक सेवक पाठवला. तुकोबारायांच्या अगोदरच लक्षात आलं. सेवकाची भेट झाली आणि तुकोबारायांनी एक अभंग दिला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रनाथ काय सर्पताया, व्याघ्रहीन काही सर्पताया, व्याघ्रहीन खाती सर्पताया, व्याघ्रहीन खाती सर्पताया. अभंग तुकोबारायांनी दिला सेवकाजवळ दिला. रामेश्वर भट्टांचा तो सेवक अभंग घेतला. तो आला रामेश्वर भट्टांकडे अभंग दिला. अंगाचा दाह चालूच आहे. रामेश्वर भट्टांनी अभंग घेतला, वाचला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र येण खाती सर्पतया. अभंग वाचला, पहिलं चरण वाचलं, अंगाचा दाह चालूच आहे. दुसरं चरण वाचलं, अंगाची आग चालूच आहे. तिसरं चरण वाचलं, दुःख ते देईल सर्व सुख फळ. आणि पुढचा शब्द होता, होतील शीतल वाचले आणि अंगाचा दाह समाप्त झाला. ऐका, ऋषीने दिलेला शाप यदुकुळाला उद्धवाला वाचवण्यासाठी भगवंताला समग्र ग्रंथ सांगावा लागला. आणि ग्रंथ सांगावं लागलं, इथे थांबू नको, बद्रिकाश्रमाला जा, तप करत राहा, तर याच्यातून वाच. ऋषीचा शाप आहे, संतांचा शाप आहे. रामेश्वर भट्टाला संताचाच शाप आहे. पण तुकोबारायच्या 4 शब्दांनी शापाची निवृत्ती आहे. आणि म्हणून तुकोबाराय भगवंताच्या पुढे आहे. विठ्ठल दुसरी गोष्ट, रामेश्वर भट्ट वेदांती आहेत, दशग्रंथी ब्राह्मण आहेत. ज्याला 4 वेद कळतात, ज्याला शास्त्र कळतं, 6 शास्त्र कळतात, पुराण कळतात, उपनिषद कळतात, त्याच्यावरचं भाष्य ज्याला कळतं, त्याला दशग्रंथी ब्राह्मण. दशग्रंथी ब्राह्मण असून सुद्धा, वेद ज्ञान असून सुद्धा, वेद पाठ असून सुद्धा
अंगाचा दाह शांत होऊ शकत नाही. किती मजा मुद्दा. एवढं वेदांताचं ज्ञान असून सुद्धा, वेदपाठ असून सुद्धा दाह, त्याला ताप म्हणतात, त्या तापाची निवृत्ती होत नाही. पण तुकोबारायांचे ही शब्द संहिता वाचल्याबरोबर अंगाचा दाह शांत होतो. म्हणजे वेदामध्ये जी शक्ती नाही ती शक्ती कशात आहे? तुकोबारायांच्या शब्दात आहे. आणि म्हणून रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांचा अभंग अनुग्रह मानला. विठ्ठल तुकोबारायांचा प्रत्येक अभंग म्हणजे भगवंताकडे जाण्याचा एक एक मार्ग आहे. येथे दुसरी नसरी, सांगतात देव भेटी जाऊया. कोणाला वाटतं देव भेट? मोठी गंमत आहे. कीर्तनकाराला तरी वाटतं का देव भेटवा? कीर्तनकाराला वाटतं तारखा मिळाल्या. नुसत्या तारखा नाही, पाकिटाच्या मिळाल्या. आटी, आटी शब्दाचा अर्थ जीवाची आटी चालू आहे, सायास चालू आहे. संतांची आटी सायास चालू आहे, देवाची आटी सायास चालू आहे. ही आटी करत असताना देव सुद्धा फेल झाला. संत काही प्रमाणात अयशस्वी झाले, पण संसाराची आटी करण्यात माणसं मात्र विजयी झाले. चालूच आहे, लक्षात घ्या. असं म्हणे कीर्तनात उभा राहून सुद्धा आटी चालू आहे संसारात. मोठी गंमत आहे. मायेने कीर्तन सुद्धा सोडलं नाही, म्हणजे कीर्तनकार सोडलं नाही. अगोदर त्याच्या गचंडीला पकड. आटी चालू आहे. कारिदास हुसी संसाराचा खळ. ज्ञानराज मौली बोलून आले, सायास करीशी प्रपंच दिननिशी रात्रंदिवस. मला गंमत वाटते, माणसं म्हणतात काय कीर्तनाला यायचं होतं पण रात्रीची लाईट होती. म्हणजे लाईटीचं कसं आहे, ती महिन्यातून एकच दिवस येते. कीर्तन रोज आटी चालू आहे. थोडा बारकावेने विचार मांडतो मी आपल्या पुढे. आपली जी जी अटी म्हणून आहे, जो जो सायास म्हणून आहे, तो तो दुसऱ्यासाठी आहे. स्वतःसाठी काय आहे त्याच्यात? ज्याचा 100 रुपयाचा संसार आहे त्याला वाटतं 1000चा व्हावा. ज्याचा 1000चा संसार आहे त्याला वाटतं 1 लाखाचा व्हावा. ज्याचा 1 लाखाचा संसार आहे त्याला वाटतं 1 कोटीचा व्हावा. ज्याचा 1 कोटीचा संसार आहे त्याला वाटतं 100 कोटीचा व्हावा. हे सर्व सर्व जे मिळवलं जातं कोणासाठी? तो हे सारं ठेवून जातो. मरायला किती क्षण लागतात. माणसं आचाराने भ्रष्टाचाराने मिळवतात.
संसार मागे ठेव. अटी कोणासाठी? दुसरी गोष्ट, माणसं म्हणतात आपण आपल्याला फार जपतो बा, म्हणजे खातच राहतात माणसं. संतांची भाषा अशी आहे, खाऊन खाऊन याने चिखल वाढवली. अटी. मग संसार वाढवला, संसाराची अटी केली ती दुसऱ्यासाठी आहे. या देहाची अटी केली तर ही अटी कोणासाठी? स्वसाठी नाही, दुसऱ्यासाठी. देह ही काळाची, आयुष्यभर सायास करून देह पोचला आणि 4 दिवस थंडी ताप आला तर देह अक्षम होऊन जातो. माणसं म्हणतात मी आसनं करतो, प्राणायाम करतो, 1 तास त्याच्यात व्यायामात घालवतो. ही अटी सुद्धा दुसऱ्यासाठी आहे. ज्या शरीराला आपण आपलं म्हणतो, माणसं म्हणतात गुडघे दुखतात, म्हणजे कोणाचे गुडघे? माझे. तुमच्या इथं दुःख देऊ नका ना. ते दुखतात याचाच अर्थ ती आपली नाही. म्हणून जो जो सायास आहे तो सायास कोणासाठी? दुसऱ्यासाठी. मग आपण जन्माला आल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत जी अटी करतो ती दुसऱ्यासाठी. मग स्वकल्याणासाठी कोणती अटी केली पाहिजे? स्वकल्याणासाठी केली जाणारी अटी तिला फक्त भगवत चिंतन म्हणतात. विठ्ठल संतांची अटी आहे. धर्मरक्षावयासाठी करणे अटी. अटी शब्द आलेला आहे येथे. दुसरी नसरी अटी म्हणतात. भगवंताकडे जायचं असेल तर दुसरी अटी चालणार नाही. ज्ञानराज मौलीने ज्ञानेश्वरीमध्ये शब्द फार सुंदर रीतीने मांडलेला आहे. तैशी स्वरूपाची प्रसारा लागे प्राण इंद्रिय शरीरा आटणी करणे जे विराती तप. विठ्ठल थोडं कठीण चिंतन मांडतो. प्राणाची अटी आहे. प्राणाची अटी काय? आपला चालणारा प्राण जो आहे ना तो अस्ताव्यस्त आहे. या प्राणाची अटी संतांनी सांगितली. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानराज मौली बोलतात, नासा कुटोनी वारा जो जातसे अंगुळे 12. आपला श्वास जो आहे ना त्याची शक्ती 12 अंगुळे, 12 इथपर्यंत जातो. हा अव्यवस्थित असलेला श्वास आहे. तो मागे 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 खेचत 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 कुठे आणायचा आहे? अंतःकरणापर्यंत आणायचं. प्राणाची अटी आहे. म्हणजे काय? असं आहे, या प्राणशक्तीमध्ये नामशक्ती एक झाली पाहिजे. उद्धार कधी आहे? जसं कैरी तिचं ते लोणचं करायचं असेल तर त्याच्यात बरेचसे पदार्थ टाकले जातात आणि टाकल्यानंतर ते मुरवले जातात. तसं जो श्वास आपण घेतो सोडतो, घेतो आणि सोडतो, त्या प्रत्येक श्वासात नाम भरणं आहे, नाम संस्करण आहे. या श्वासावर नामाचा संस्कार केला जावा. ज्ञानराज मौली बोलून आले, अजपा जपणे म्हणून ही अटी आहे. कोण करत? प्राण इंद्रिय. पुढे इंद्रियांची अटी आहे. इंद्रियांची काय अटी आहे? पाय नावाचं इंद्रिय असेल भगवत दर्शनाला गेलं पाहिजे. हात नावाचं इंद्रिय असेल देवपूजेकडे गेलं पाहिजे, हात जोडण्यासाठी गेलं पाहिजे. एक एक इंद्रिय भगवत सन्मुख करणं.
तुकोबाराय बोलतात देवाला, सदा माझे डोळे जडो तुझे समजा आपल्या दृष्टीला ट्रेनिंग द्यावं, असं ट्रेनिंग द्यावं. मी ज्या वस्तूला पाहिल ती वस्तू भगवत रूप दिसणार. जे जे दृष्टी दिसे मी नेहमी सांगतो, लक्षात घ्या. आपण आंघोळ करताना तोंडाला साबण लावली, डोळे आपण बंद करतो, तेवढ्या वेळात भगवंताची मूर्ती समोर आला. हे काय? ही इंद्रियांची अटी आहे. या ठिकाणी बोलतात येथे दुसरी न सरे अट. एका ठिकाणी आटी शब्दाचं चिंतन करतात. भस्मदंड न लगे काठी, भस्मदंड न लगे भस्मदंड भस्मदंड न लगे काठी, तीर्था आटी भ्रमण. अलीकडे महाराष्ट्रामध्ये तीर्थयात्रा करण्याचं फॅड आलेलं आहे. करू नये असा दावा नाही, सांगितलं जातं जवळ हे सकळ अशी. पण हे करताना भगवत सन्मुखता किती आहे. ज्ञानराज मोदीची भाषा जर पाहिली, त्रिवेणी संगमी नाना रमी. तीर्थयात्रा फक्त नाम चिंतन नसतं, बाकी सरस ही आटी आहे. आणि व्यर्थात येईल दंड, काही दंड वापरणारे असतात. त्रिदंडी संदेश मला करायचं नाही, भस्म. कित्येक साधू मुनी काही भस्म लावतात. भस्म लावून खऱ्या अर्थाने देव कोणाला भेटला? तुकोबारायांची प्रतिज्ञात्मक भाष्याशी हे चालत नाही, ही आटीच नको. भस्माच्या संबंधाने असा विचार आलाय. एक आहे यज्ञ भस्म, म्हणजे दुसऱ्यानी यज्ञ करावून तिथली राख उचलून आणावं असं, स्वतः घेतले. नाथ महाराजांनी भागवतात असं लिहिलंय, आपल्याकडे 15,000 रुपये असावेत आणि मग यज्ञ करा. हे आजचे 15,000 नाही, 450 वर्षापूर्वीचे 15,000. ज्या वेळेला फार फार 2 रुपयाला 1 तोळा सोनं असेल, त्या काळाचे किती हजार? 15,000. एवढी संपत्ती असल्यानंतर यज्ञ करावा, आणि यज्ञ झाल्यानंतर त्या यज्ञ कुंडात जे भस्म असतं ते भस्म अंगाला लावावं तर भगवंताकडे. विठ्ठल दुसरा आहे धुनी भस्म. भगवंताच्या समोर तिथे वरही येतात, धुनी चालू असते. त्या धुनीतलं भस्म घ्यावं मग ते अंगाला. तिसरं भस्म आहे गोमय भस्म. गाईचं सेव, जर्शी गाईचं नाही, गावरान गाईचं. ते सुद्धा केळीच्या पानामध्ये वर पकडावं. वर पकडल्यानंतर ते वरच केळीच्या पानावर त्याच्या गोवऱ्या कराव्या.
त्याला भूमीचा स्पर्श होऊ देऊ नये. मग त्या गोवऱ्या काही दिवस वाळल्यानंतर स्वच्छ सारवण घेऊन त्याच्यावर त्या गोवऱ्या काही तास पेटाव्यात. त्याची राख झाल्यानंतर ती जर पांढरी शुभ्र झाली नाही तर त्याच्यात गाईचं दूध टाकावं, पुन्हा ते जाळून घ्यावं आणि मग जे भस्म तयार होईल ते लावावं. चौथं भस्म आहे चिता भस्म. कोण लावलं? भगवान. 4 प्रकारची भस्म आहेत आणि हे लावत असताना त्याचा अधिकारी पुन्हा भिन्न आहे. आणि हे लावत असताना कोणत्या ठिकाणी लावावं पुन्हा त्याचे मंत्र आहेत. आणि हे चुकलं तर दोष घडतो. म्हणजे एवढी अटी करूनही देव भेटत नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात येथे नसरे दुसरी जावया. देवाची भेट व्हायची जावं इकडे जाऊ. ज्याला देव भेटला त्याच्याकडे जा. तुकोबरायला देव भेटला. अधिकार कोणाला आहे? कसं आहे ज्याला काही भगवत दर्शनाचा अनुभव आलाय त्याचा ऐकावं. वैकुंठवासी साखरी महाराज असं म्हणायचे बाटक्याचा ऐकून. अरे अनुभव या अनुभवी आले. तुकोबराय अधिकारवाणीने सांगताय. दुसरी आठी चालत. तुकोबरायांना अनुभव आणि प्रसंगाचा. तुकोबराय ती माल विक्रीसाठी गेले तुकोबराय. तुकोबरायांचा व्यापार म्हणजे मोडला खोटा तोटा. भगवंताची इच्छा, बाकी दुसरं काही. 3-4 बैल नेलेले होते. 3 बैल मेले, 1 बैल शिल्लक आहे. तुकोबराय घराकडे निघाले. देव जवळ आलेली होती. रात्र झालेली होती. बैलावरती गोणी टाकलेली होती. रात्र झाली, अंधार पडला. जोडीदार सोडून गेले. का गेले? यांची भनभन कुठे आहे? तुकोबरायांचे काय भगवत चिंतन चालू आहे. लक्षात घ्या. असे आपण अखंड भगवत चिंतन करावं. तेवढा धंदा आहे का आपल्याला? भगवत चिंतन अशी गोष्ट आहे की आपल्या प्रत्येक व्यवहारात ती करता येते इतकं ते सोपं आहे. चिंतन तुकोबरायांचं चालू आहे. बैलावरची गोणी खाली पडली. त्याच्यावर वज, त्या गोणीचं वज असं होतं ते तुकोबरायांना एकट्याला उचलेलं.
तुकोबारायांचा देह तसा फार किरकोळ नसावा. लक्षात, आपली 4 ताकदवान माणसं एकत्र केल्यानंतर जेवढी देह यष्टी होईल कदाचित तेवढी तुकोबारायांची असतात. आणि हे मी बोलतो हे थोडं स्वानुभवातून बोलतो. विठ्ठलाला प्रयत्न केला पण कोणी तुकोबारायांनी भगवंताला हात जोडले. पुरी पुरी आता देवा आता हा त्रास आहे. भगवंताचं धावा केल्याबरोबर भगवान परमात्मा मागून पांतस्थाच्या रूपाने महाराज कुठे जायचं आपलं देऊला जायचं. अडचण काय आपली गोणी खाली पडली. चला मग देऊला यायचंय. तुकोबारायांनी गोणी धरली. भगवंताने गोणी धरली. बैलावरती टाकली. तुकोबाराय मागे बैल मध्ये आणि भगवान पांतस्थ पुढे. देव जवळ आले. इंद्रायणीला पाणी चालू आहे. पांतस्थ तुकोबारायला म्हणतो महाराज पाणी किती पाहून येतं. महापूर आलेला. देव जातात येतात. देव तुकोबारायांना बोलतात गुडघे इतकं सुद्धा पाणी नाही. तुकोबाराय विचार करतात इतकं मोठ्या लाटा दिसतात आणि हे पाणी एवढंच आहेच कसं. भगवंताने खाली सुदर्शन चक्र टाकलं. त्याच्यावर परमात्मा बैल आणि तुकोबारायचा ज्या सुदर्शनाने लाखो नालायकाचा नाश केला त्या सुदर्शनावर तुकोबारायांनी बैल नामचिंतनाचं वैभव. विठ्ठल अरे तुकोबाराय विचार करू लागले हे घडलंच कसं. घर जवळ आल्यानंतर असं आहे भगवंताला असं वाटलं दर्शन दिलं पाहिजे. वीज चमकली आणि ज्या वेळेला वीज चमकली त्यावेळेला तुकोबारायांनी पाहिलं चतुर्भुज परमात्मा. तुकोबारायांना वाटलं झोप आली म्हणून झालं की. पुन्हा वीज चमकली. पुन्हा तुकोबारायांनी तेच दर्शन घेतलं. वीज चमकली का भगवंताच्या अंगाचा प्रकाश. भगवंताच्या अंगाचा प्रकाश. भगवंताच्या अंगाचा प्रकाश होता का तुकोबारायांनी केलेल्या नामाचा प्रकाश होता. भगवान परमात्मा प्रकाश रूप आहे. देव शब्दाचा अर्थ काय. देव देव धातू आहे. त्याच्या दीपन करणे प्रज्वलन करणे प्रकाशित होणे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजे ते हे उभी मूर्ती. भगवंताचं नाम प्रकाश रूप आहे. हरि उच्चारणी अनंत जातील लयाशी द्रोणाग्नी मेळे समरस झाले. इथे नामाला अग्नीचा दृष्टांत दिलाय. याचं कारण नाम हे प्रकाश स्वरूप आहे. आणि त्या प्रकाशाने या नाम प्रकाशाने जो स्वयंभू प्रकाश आहे त्या प्रकाशाचं दर्शन होत. आणि मग असा महात्मा म्हणतो येथे दुसरी नसरी.
मग हे दुसरं जर चालत नसेल तर मग पहिलं केलं पाहिजे, एक नंबरच केलं पाहिजे. म्हणजे काय, वेदांताच्या भाषेतून दुसरं म्हणजे द्वैत चालत नाही. म्हणजे काय चालतं, अद्वैत चालतं. हे अद्वैत कोणाकडून शिकून घ्यावं? द्वैताची झाडणी गुरुविना ही द्वैत जावं, ही द्वैत आटी जर बाजूला करायची असेल तर काय करावं? संतांची संगती करावी. माऊली बोलून आले, द्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान. गुरुकडून एक ज्ञान मिळतं, त्या ज्ञानाने काय होतं? द्वैताची झाडणी होते. झाडणी म्हणजे केरसुनी नाही, झटकून बाजूला टाक. चित्तातलं द्वैत गेलं. भगवान परमात्म्याची दृष्टी कशी आहे? समचरण दृष्टी, त्याची दृष्टी आणि त्याचे चरण सम आहे. म्हणजे त्या परमात्म्याची दृष्टीच अद्वैत आहे. मग या अद्वैत दृष्टीकडे, या अद्वैत चरणाकडे जायचं असेल तर आपली सुद्धा दृष्टी आणि चाल अद्वैत पाहिजे. त्याला अद्वैत भजन म्हणतात. थोडं धैर्य करून बोलतो. रामकृष्ण हरी नामाचं चिंतन करणं हे द्वैतजन्य चिंतन. संतांकडून याची आयडिया स्वीकारली तर ते अभेद चिंतन होते, पण संतांकडून याची आयडिया जर स्वीकारली नाही तर ते द्वैत चिंतन होते. म्हणून धैर्य करून मी बोलतो. मला माहिती ती शूटिंग होत आहे, ते युट्यूबला सर टाकणार आहे. त्यांनी बरेचसे कीर्तन टाकलेली आहे, तरी सुद्धा मी डेअरिंग करून बोलतो की जोपर्यंत रामकृष्ण नामावर संतांची कृपा होत नाही तोपर्यंत हे नाम अद्वैत भक्तीपर्यंत जात नाही. विठ्ठल द्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान. आणि हे संतांकडून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर झालं नाही तर तयाकळीचे कीर्तन. कशात कीर्तन झालं पाहिजे? मंडपात नाही. घडेल कीर्तन घडेल नामी. नामी शब्दाचा अर्थ नामात आत जाणे. म्हणून आपली वृत्ती ही नामात आत गेली पाहिजे. औषध बाहेरून लावलं पाहिजे का आत गेलं पाहिजे? आत गेलं पाहिजे. कीर्तन आत ते जिरलं पाहिजे ना. का औषध घेतलं आणि उलटी जाईल? चालेल का? तसं हे आपलं चिंतन सुद्धा नामीत गेलं पाहिजे, परमात्म्यात गेलं. जनाबाईंनी दिले सोहम शब्दाचा मारा. त्या लोखंडाला आकार द्यायचा असेल तर काय करावं लागतं? त्याला मार करावा लागतो. तिला षडउर्मीचा मार. हे जसं आहे तसं या नामाचा वार केलं की ते नाम कुठे जात? नामीत प्रवेश करतं. हे कधी घडतंय? गुरुवीण ज्ञान तया कैसे. आणि हे संतांकडून नामाचं वर्म प्राप्त झालं की काय झालं? एक नाम हरी द्वैत नाम हरी.
संतांकडून नाम प्राप्त झालेलं झालं की एक नाम हरी. कशाला हरवतं ते द्वैत नाम. आणि मग पुढे काय होतं अद्वैत. कोणाशी अद्वैत भगवंत एक हरी आत्मा. अरे अशी गंमत आहे. जो दूर परमात्मा जो आहे तो दूर परमात्मा नामाने जवळ जवळ तो वीट सोडून खाली उतरतो. खाली उतरलेला परमात्मा जो नामधारक आहे त्याचा शोध घेत आणि त्याच्या जवळ येता येता त्याच्या अंतःकरणातच लपून जातो. साठविला राही हृदय संतोषी बाहेर 10 कोटी. असा आत आणि बाहेर परमात्मा थांबतो. आणि हे थांबणं म्हणजेच देव भेटी जाव. या रीतीने देवाची भेट होत असते. त्या भेटीचं आणखी अंतरंग स्वरूप काय आहे ते पाहायचं आपल्याला. त्यापूर्वी थोडंसं आपण भजन घेऊ. विठोबार भगवान परमात्म्याची भेट व्हायची असेल तर काय साधन आहे. भगवान परमात्मा ज्या रूपात उभा राहिला त्या रूपातून तो काय दाखवतो त्याचा विचार आहे. भगवान परमात्मा पंढरीनाथ उभा राहिला काय सांगतोय. सुंदर ते ध्यान. पहिला शब्द महत्वाचा. भगवान परमात्मा हात वर करून सांगतो अरे माझ्या भेटीला यायचं असेल तर ध्यान. माझ्याकडे येणारे हजारो वाट असतील पण अखेरची वाट कोणती आहे. ध्यान. ध्यान करावं. म्हणून परमात्मा ध्यान मुद्रेत आहे. दृष्टी बंद आहे. प्रत्येक कीर्तनात ज्याला कोणाला असं वाटतं आपल्याला भगवत दर्शन व्हावं झालंच पाहिजे त्याने ध्यानाकडे यावं. दुसरी आठीच चालत नाही. लक्षात थोडं मी सोपं असं सांगतो. एखाद्याला आपण पैसे दिले तर त्याच्याकडून आपल्याला व्याजाची अपेक्षा असते. बरोबर. आपण दुसऱ्याला दिले त्याच्याकडून आपल्याला व्याजाची अपेक्षा आहे. आपण दुसऱ्याकडून घेतले त्याला व्याजाची अपेक्षा. तसं भगवान परमात्म्याने आपल्याला समय दिलेला आहे. समय दान केलेलं आहे भगवान परमात्मा आपल्याला दररोज 24 तास देतो. 24 तास. मग हा परमात्मा जर आपल्याला दररोज 24 तास देतो तर त्याचं व्याज आपण त्याला दिलं पाहिजे. एका तासाचं 1 मिनिट आपण त्याला द्यायचं. 24 तासाचे किती मिनिटं. 24 मिनिटं. त्याच्यातले 2-4 मिनिटं जाऊ द्या. 22 मिनिटं. 1 घटिका. या आठा पहारा माझा मोठके इथून सुरुवात आहे. म्हणून हे अंतरंग साधन आहे. भगवान परमात्म्याने गीतेचा उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये एक शब्द भगवंताने वापरला. आश्चर्यवत पश्यती. काही भक्त मानाला आश्चर्ययुक्त होऊन त्याच्यावर ज्ञानराज मौलीची पहिली ओवी आहे. एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकल संसार.
अंतरी निश्चळ म्हणजे मनाने निश्चळ. भगवत दर्शन ज्ञानराज माऊली बोलून आले, लक्ष लावोनी अंतर लक्ष लावारे अंतरी म्हणे नामयाची म्हणून एक अंतरी निश्चय असं साधावं लक्षात घ्या. हे अचानक साधणार नाही, हळूहळू याला प्रॅक्टिस लागते आणि प्रॅक्टिस होता होता ती पूर्णत्वाकडे जाते. आणि ही प्रॅक्टिस म्हणजे भगवंताचं ध्यान आहे. आणि म्हणून तो कवर आहे म्हणतात, तोची ध्यावा एक चित्ती, त्या परमात्म्याचं एक चित्ताने कवर आहे. एका भक्तात बोलतात, ज्याचे जया ध्यान भगवंताचं कसंही ध्यान करा, प्रेमातून करा चालेल, रागातून करा तरी भगवंताला ते मान्य, द्वेषातून करा तरी परमात्म्याला ते मान्य. भागवतामध्ये पौंड्रक नावाच्या राजाची कथा लिहिली आहे. तो म्हणायचा कृष्ण विष्णू काही नाही, मीच भगवान कृष्ण आहे. त्याने 4 हात लावून घेतले, 2 डुप्लिकेट लावले. हातामध्ये त्याने चक्र तयार केलं. बरं, मंत्री त्याचे असे होते, त्याला म्हणायचे तूच कृष्ण आहेस. आणि योगायोगाने त्याच्या वडिलाचं नाव वासुदेव. मंत्री त्याला सांगायचे की कशाचा कृष्ण, खरा कृष्ण कोण आहे. म्हणजे काय असतं, पुढाऱ्याच्या जवळचे सारे सज्जन असतात असं काही सांगायचं पाहिजे. पुढाऱ्याला वाटतं की फार छान आहे, चांगला आहे, हुशार आहे, पण बाकीचे त्याला माकड बनवतात. तसं बाकीच्या मंत्र्यांनी याला माकड बनवतात. बनवता बनवता तो असा म्हणू लागला, बाकीचे असे म्हणू लागले, अरे या कृष्णाचा काटा काढल्याशिवाय तुला लोक मानायचे. यांनी निरोप पाठवला. म्हणजे ते चतुर्भुज धरलेलं सुदर्शन चक्र, मोरपीस, जसंच्या तसं. हे प्रेमातून आहे का द्वेषातून? ध्यान आहे पण भगवंताचं. तसं रूप त्याने धारण केलं आणि भगवंताला निरोपच पाठवला. तुझं भगवान नाव टाकून देण्यात युद्धाला तयार. आल्याबरोबर भगवंताला त्याने आवाहन केलं, एक तर तुझी ब्रिदावळी टाकून देण्यातच तयार. परमात्मा त्याची इच्छा पाहून त्याचा नाश केला. पण द्वेषातून का होईना याने माझं ध्यान केलंय. भगवंताने त्याला स्वरूपता नावाची मुक्ती दिली.
प्रेमातून ध्यान करा चालेल, द्वेषातून ध्यान करा चालेल, कसंही करा. फार काय सांगू, माझं कल्याण व्हावं यासाठी ध्यान करा. असं आहे. तशी गंगा वाहते, वाहताना तिचं ध्येय काय असतं? तुका म्हणे गंगा सागर संगम. पण जाताना ती तीरावरची झाडं गावं पालन पोषण करत आहे. तसं ध्यान नावाची गंगा आहे, ती आपल्या अंतःकरणात प्रगट व्हावी. आणि जर ध्यान नावाची गंगा आपल्या अंतःकरणात प्रगट झाली तर आपल्या जवळ जे आपले कुटुंबीय राहतात त्यांचं कल्याण. मग याचं होत नाही का? अरे याचं होतच. म्हणून ही अटी करावी. वेळ काढून भगवत चिंतन अव्यभिचार भावने करा, त्यालाच हा वेळ द्यावा. म्हणून तुकोबारे म्हणतात, तोची ध्यावा एक सिद्धी करुणी रीते करी. तुका म्हणे कुंटे आस तेथे वास करी. हा परमात्मा येऊन राहतो. म्हणून नलगती सायास जावे म्हणा. पण काय करावं? आईच बैसून आवडी आनंद आळगावा ज्ञानेश्वर. तुम्ही त्यांना शेठजी म्हणता असं वाटतं. कारण मी आल्यानंतर ते म्हणून ते शेठजी आते शेठजी आते, त्याच्यावर मला कळलं. ते नेहमी महाराजांबद्दल सांगायचे. पण आज योग आला. आम्ही तिथे बसल्यानंतर ते म्हटले, सर म्हटले की हे ठिकाण चिंतन करण्यासाठी किती चांगलं आहे. कसं गर्दी असली की जो भामटा आहे तो काय म्हणतो, खिसा कापण्यासाठी किती छान. तसं ज्याला चिंतनाची ओढ असते ते ठिकाण पाहिले की तो काय म्हणतो, चिंतनाला किती छान ठिकाण असं म्हणायला वाटत चला. आणि हळूहळू हा चान्स घेत राहावा. कशाचा? चिंतनाचा. चिंतनाची ही सुवर्ण संधी घेत राहावी. आणि घेता घेता नामाबरोबर हा परमात्मा हळूहळू भगवंताला आकर्षित करणार. जसं त्या मधमाशीला आकर्षित करणारं फूल आहे, तसं भगवंताला आकर्षित करणारं नाम फूल आहे. आणि हे नाम फूल आपल्या मनरूपी सरोवरामध्ये जर फुलेल तर एक दिवस त्या कमळ कलिकेवरती भगवान परमात्मा रूपी ऋण ऋण रे ब्रह्म हा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लागून या पह्या विनवित कर टाळे बोला. एवढं बोलतो महाराजांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. त्यांच्याबद्दल आदरभाव ऋणभाव व्यक्त करतो. ते जर मला म्हणाले नसते कीर्तन करा म्हणाले म्हणून मला हे आठवले. ते जर म्हणाले नसते तर मला हे आठवण्याचं काही कारण. कोणीतरी सांगावं लागतं मग आपल्याला आठवतं. आणि आठवल्यानंतर जसा तुम्हाला आनंद वाटतो का नाही माहित नाही, पण तुम्हाला वाटत असेल तर तसा मला सुद्धा तो आनंद वाटतो. कारण हे नुसतं तुम्हाला सांगण्यासाठी नाही, ज्या वेळेला मी हे सांगत जातो त्यावेळेला मी सुद्धा हे केलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून भगवंताने तुम्हाला आणि मला या नाम साधनेचं, या ध्यान साधनेचं प्रेम द्यावं. आणि शेवटी त्या भगवंताने आपणास प्रेम भावाने दर्शन द्यावं अशी याचना भगवत चरणावर करतो. सर्वांविषयी आदरभाव ऋणभाव व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण. जय विठ्ठल जय देव. जय विठ्ठल जय
धन्यवाद महाराज.